रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कश्यप गोत्रोत्पन्न हो म्हणण्याचं कारण असं आहे की सगळीच्या सगळी गोत्र ही कश्यप ऋषींच्या जवळ येऊन मिळतात. त्यामुळे खालच्यांचं नाव माहिती नसेल तर वरच्याचं घेतलं म्हणजे आपण त्याच कुळातले आहोत हे सिद्ध झालं. कश्यप ऋषीपासून निर्माण झालेली ही सगळी सृष्टी आहे. सगळे जगातले जीव जे आपण पाहतो हे सगळे कश्यप ऋषींचे पुत्र आहेत. अदितीच्या माध्यमातून देवांची निर्मिती. अनेक बायका होत्या, अनेक पत्नी त्यांना होत्या. कश्यप ऋषींची पत्नी अदिती हिचे मुलं म्हणजे देव. सगळे देव अदितीपासून निर्माण झाले. दिती, त्या दितीपासून सगळ्या दैत्यांची निर्मिती झाली. दनू असंही नाव सांगतात, दानवांची निर्मिती तिच्यापासून झाली असं म्हणतात. विनता ही आणखी एक पत्नी. सूर्याचा सारथी असणारा अरुण आणि त्याचा लहाना पुत्र आणि लहाना भाऊ त्याचा गरुड ही दोन तिची अपत्य. आणि कद्रू सर्पांची निर्मिती तिच्यापासून झाली. अशा अनेक बायका त्यांच्या होत्या. मला वाटतं 13 बायका होत्या असा उल्लेख आहे. एकमेकींमध्ये सवती मत्सर. विनतेला असं वाटायचं की नवऱ्यानं माझ्यावरती जास्त प्रेम करावं आणि कद्रूला वाटायचं माझ्यावरती प्रेम करावं. सवती मत्सर असायचं दोघींमध्ये. कायम एकमेकींना पाण्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करायचा. भगवंताचं नाम किती महत्वाचं याच्यासाठी मी बोलतोय. इतर गप्पा सांगत नाही, लक्षात घे, बोलत नाही. गप्पा मारता मारता कद्रू विनतेला म्हणले सूर्यनारायणाचे जे घोडे आहेत ना ते निळे आहेत बरं का. म्हणजे विनता हसू लागली, कारण सूर्यनारायणाचा रथ चालवणारा अरुण हा तिचा सख्खा मुलगा. विनतेने सांगितलं, अगं पांढरे घोडे आहेत, निळे नाही आहेत. दोघी एका गोष्टीवरून अडून बसल्या. कद्रू म्हणू लागली निळे घोडे आहेत, विनता म्हणू लागली पांढरे घोडे आहेत. आणि परिणाम असा झाला, ठरलं असं, कद्रूनं सांगितलं जर निळे घोडे निघाले तर 1000 वर्ष माझ्याकडे पाणी भरावं लागेल. तिने सांगितलं मान्य आहे का, कारण मुलगाच सारथी आहे आणि त्यांनी सांगितलंय, आधी कधीतरी चर्चेमध्ये सांगितलंय. विनतेने सांगितलं आणि जर पांढरे निघाले तर तुला माझ्याकडे 1000 वर्ष पाणी भरावं लागेल. नाथ महाराजांनी भावार्थ रामायण सांगितलेली कथा आपल्याला सांगतात. मान्य केलं. विनता आनंदित होती कारण तिला माहितीये पांढरे घोडे होते. कद्रू आली घरामध्ये आणि आपल्या पुत्रांना सांगितलं की विनतेची माझी अशाच्या पद्धतीची पैज लागलेली. सर्पांनी सांगितलं, आई हे चुकीचं केलंस. सूर्यनारायणाचे 7ही घोडे हे शुभ्र पांढऱ्या वर्णाचे आहेत. घाबरली, कद्रू घाबरली. ती विचार करू लागली, म्हणजे आता मला 1000 वर्ष तिच्याकडे पाणी भरावं लागेल, तिची दासी बनून राहावं लागेल. घाबरलेल्या अवस्थेमध्ये ती मुलांना अदवा तदवा बोलू लागली, सर्पांना सांगू लागली, जर तुम्ही ते घोडे निळे केले नाही तर सगळ्यांना शाप देईल म्हणले. घाबरली सगळी मुलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काहीतरी आम्ही करतो. आणि ही सर्प जी सगळी आहे ती उडत उडत वर गेली बरं का. उडत उडत वर गेली आणि त्या सगळ्या सर्पांना, सगळ्या घोड्यांना चावा घेतला. त्यांच्या सगळ्या अंगामध्ये ते विष भिनलं, त्यामुळे पांढऱ्या रंगाचे घोडे निळे झाले. ते खाली आले आणि कद्रूला आपल्या आईला सांगितलं, आत्ताच्या आत्ता विनतेला ते दाखव की निळे घोडे आहेत, कारण काही क्षणामध्ये जेव्हा सूर्यनारायण येईल तेव्हा तो सगळं विष शोषून घेईल, तोपर्यंत तू लगेचच्या लगेच दाखव. ती धावत गेली, विनतेला म्हणले बघ निळे घोडे आहेत. आता विनता घाबरली. ती विचार करू लागली, म्हणजे माझा मुलगा माझ्याशी खोटं बोलला, त्यांनी तर सांगितलं होतं पांढऱ्या वर्णाची घोडे आहेत आणि आता खोटं बोलला. घाबरली ती. ठरलं उद्यापासून आता माझ्याकडे यायचं पाणी भरण्यासाठी. सूर्यनारायण रथावर बसण्याच्या आधी अरुण हा आपल्या आई वडिलांचं दर्शन घेण्यासाठी नित्य येतो. अरुण जेव्हा दर्शन घेण्यासाठी आईकडे आला, विनतेकडे आला, तेव्हा विनता बोलू लागली, तू माझ्याशी खोटं बोललास. अरे पांढऱ्या रंगाची घोडे मला सांगितली, मी पैज लावली होती, अशी असं परिस्थिती झाली आहे, मला उद्यापासून पाणी भरायला जावं लागणार आहे, खोटं बोललास. त्यांनी सांगितलं खोटं बोललो नाही. मग निळे कसं काय झाली. त्यांनी सांगितलं काहीतरी गडबड झालेली आहे, कदाचित या सर्पांनी चावा घेतला असेल, विष भिनला असेल, त्याच्याशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाहीत. पण काळजी करू नको, सूर्यनारायण हे सगळं विष शोषून घेतील. तिने सांगितलं सूर्यनारायण विष शोषून घेतील न घेतील मला याच्याशी काही देणं घेणं नाहीये, आत्ता मला तिच्याकडे जावं लागणार आहे, याच्यासाठी काय करशील. त्यांनी सांगितलं आता मला उशीर होतोय,
सूर्यनारायण येण्याची वेळ झाली रथावरती, मला त्याच्या आधी जाऊन बसावं लागणार आहे. गरुड येईल, माझा लहान भाऊ गरुड येईल, त्याला तू हे सांग, तो काहीतरी करेल. झालं. थोड्या वेळाने गरुड आला आणि गरुड आल्याच्या नंतर गरुडाने आईला नमस्कार केला, विनतेने ही सगळी गोष्ट सांगितली. तोपर्यंत सूर्यनारायण रथावरती येऊन बसले आणि त्यांनी बघितलं की आपली सगळी घोडे निळे झालेले आहेत. त्यांनी सगळेच्या सगळं विष जे आहे ते शोषून घेतलं आणि सगळ्या घोड्यांच्या कानामध्ये ते विष ठेवलं. बरं का, ते काही स्वतः प्राशन करून नाही घेतलं महादेवासारखं, त्यांनी ते घोड्यांच्या कानात ठेवलं. त्यामुळे तेव्हापासून एक जैविक बदल असा झाला की घोडा कितीही शुभ्र वर्णाचा असू द्या, कोणत्याही रंगाचा असू द्या, त्याच्या कानाच्या आतली बाजू जी आहे ही सगळी काळी असते. श्यामकर्ण तेव्हापासून त्यांचं नाव पडलं. हा बदल झाला आणि सूर्यनारायणाच्या लक्षात आलं की ही सर्प आली, उडत उडत आली आणि आपल्या घोड्यांना चावा घेतला. तेव्हा सूर्यनारायणाने त्यांना शाप दिला, तुम्हाला दिलेल्या पंखांचा वापर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं केला, मी तुम्हाला शाप देतो की तुमच्या सगळ्यांची पंख झडतील. आणि तेव्हापासून पंख असलेले सर्प हे निरपंख झाले, म्हणजे त्यांचे पंख निष्ठून गेले. नाथ महाराजांनी वर्णन असं केलंय की गोमेला जशा शेकडो पाय असतात तसे त्या सर्पांना शेकडो पाय होते, परंतु सूर्यनारायणाने त्यांना दुसरा शाप असा दिला की माझे पांढरे घोडे बघून तुमच्या पोटामध्ये पोटशूळ उठलं, थांबा, तुम्हाला शाप देतो, तुमच्या सगळ्यांचे पाय झडतील आणि तुम्हाला पोटावरती सरपटत सरपटत जावं लागेल, असा शाप दिला. सगळे पाय त्या सगळ्या सर्पांचे गळाले आणि तेव्हापासून सर्प हे सरपटत जाऊ लागले. हा जैविक बदलही तेव्हापासून घडला. तुम्ही बघा, जुन्या काही मंदिरांमध्ये घोड्यांना पंख, सर्पांना पंख असे दाखवलेले आहेत, कारण त्या काळात होते सूर्यनारायणाच्या शापामुळे ते गळून पडले. आता काय झालं, गरुड आला आणि गरुडाने सांगितलं आईला, आई घाबरू नकोस, कद्रूकडे जा आणि तिला असं म्हण की तुला जे पाहिजे ते माझा मुलगा तुला आणून देईल, मला तू या कार्यातून मुक्त करून टाक, या सेवेतून मुक्त करून टाक. विनता गेली आणि सांगितलं, माझा मुलगा तुला पाहिजे ते देईल, पण तू मला माझी याच्यातून सुटका कर, सेवेतून सुटका कर. आता कद्रू विचार करू लागली, असं काहीतरी मागावं, एक तर ते तिला देताच नाही आलं पाहिजे आणि जर देता आलं तर आपला खूप मोठा फायदा झाला पाहिजे. तिनं सांगितलं ठीक आहे, मला परमामृत आणून दे. परमामृत म्हणजे जे देवता अमृत आहे, कारण अमृताचे अनेक प्रकार आहेत. नाथ महाराजांनी 5 प्रकार त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत, तो विषय आता जाऊ द्या. परमामृत म्हणजे जे देव प्राशन करतात तो अमृत आणून दे. नाही आणून दिलं, 10,000 वर्ष सेवा करणार. आणून दिलं, अमृत मिळणार, आपण अमर होणार. विनतेनं सांगितलं गरुडाला, असं असं तिनं सांगितलं. तिने सांगितलं काही काळजी करू नको, मी घेऊन येतो. निघाला गरुड. गरुड निघत असताना आईनं सांगितलं, गरुडा एक काम कर, वडिलांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जाऊ नकोस, त्यांना भेटून जा, त्यांचं दर्शन घेऊन जा. गरुड वडिलांच्याकडे गेला, कश्यप ऋषींकडे गेला आणि सांगितलं, बाबा असं असं मी आणायला चाललोय, मला आशीर्वाद द्या. कश्यप ऋषीने सांगितलं, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, मुखामध्ये परमात्म्याचं नामस्मरण कायम चालू ठेव. कितीही बिकट प्रसंग आला, प्रत्यक्ष देव जरी तुझ्या समोर उभा राहिला तरी सुद्धा मुखातनं नाम मात्र सोडायचं नाही, एवढंच तू लक्षात ठेव, विजय तुझा आहे. नामस्मरण सुरू झालं. आता गरुड जेव्हा निघाला तेव्हा त्या विनतेची एक दासी होती नकुला. त्या नकुलेचा मुलगा होता नकुल. नकुल म्हणजे मुंगूस. हे मुंगूस म्हटलं, मी सुद्धा तुझ्या बरोबर येणार म्हणले दादा. आणि ते गरुडाबरोबर ते मुंगूस निघालं. गरुडाबरोबर ते मुंगूस निघाल्याच्या नंतर 7 कड्यांमध्ये ते परमामृत ठेवलेलं होतं. तो कुंभ जो आहे अमृताचा तो ठेवलेला होता 7 कड्यांमध्ये. पहिलं कडं होतं सर्पांचं. या नकुलानं काय केलं, या मुंगसानं काय केलं, ते सगळं कड तोडून टाकलं आणि तेव्हापासून सर्प आणि नकुल म्हणजे मुंगसाचं भांडण सुरू झालं. शिवाय ही जी सर्प होती, या कद्रूची मुलं होती, गरुडाला आमच्या विरोधात तू वापरलंस म्हणून त्यांनी दुश्मनी धारण केली आणि तेव्हापासून मुंगूस आणि सर्पाचं भांडण सुरू झालं. अर्थात विजय मिळवल्याच्या नंतर स्वतः भगवंतानं त्या नकुलाला, मुंगूसाला असा आशीर्वाद दिला की तुझं आणि सर्पाचं जेव्हा जेव्हा भांडण असेल तेव्हा तेव्हा तुझा विजय निश्चित आहे. आणि तेव्हापासून बघा, सर्प आणि मुंगसाचं भांडण झालं तर जवळपास मुंगूसच जिंकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याचं कारण भगवंतानं त्याला दिलेला आशीर्वाद, ते कडं तोडलं. नाथ महाराजांनी सांगितलं 7 कड्यांमध्ये ते अमृत ठेवलेलं होतं. सर्पाचं कडं मोडलं, त्याच्यानंतर वरुणाचे काही गण होते, वरुणाचं कडं तोडलं. यमाचे काही गण होते, महादेवाचे काही गण होते, विष्णूचे गण होते, असे 7 कडे तोडत 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 भेदत जेव्हा गरुड त्या ठिकाणी गेला, मुखामध्ये भगवंताचं नाम कायम आहे.
अमृतापर्यंत पोचणार. इंद्रापर्यंत बातमी गेली. इंद्रानं ऐरावतावरती बसून वज्र त्याच्या अंगावरती फेकलं. गरुडाच्या अंगावरती वज्र फेकलं. ज्याला ज्याला वज्र लागलं त्याचा घात झालेला आहे. पण हा गरुड एवढा महाकाय पक्षी, भगवंताचं नाव मुखामध्ये, वज्र फेकलं, परंतु ते वज्र त्यांनी गिळून टाकलं. आश्चर्य वाटलं इंद्राला. अशी काय या पक्षामध्ये ताकद आहे की माझं वज्र आजपर्यंत कधी रिकामा गेलेलं नाही, लागलेलाच आहे, परंतु हे वज्र याला लागले नाही तर त्यांनी प्राशन करून टाकलं. सगळे धावत धावत ब्रह्मदेवापर्यंत गेले. असं असं कुठला तरी महाकाय पक्षी आहे आणि तो परमामृताकडे धावतोय, त्याला ते न्यायचंय असं दिसतंय. ब्रह्मदेवाने विचार केला की अंगावरती पाणी टाकून त्याला शाप द्यावा. ते कमंडलू उचलला. या गरुडाने तो कमंडलूच गिळून टाकला. महादेवापर्यंत बातमी गेली. महादेव चिडले आणि स्वतःच त्रिशूळ घेऊन आले. त्या दिशेनं गरुड निघालाच होता. महादेवानं स्वतःच त्रिशूळ त्याच्या अंगावरती फेकलं आणि काय आश्चर्य, त्यांनी त्रिशूळही गिळून टाकलं. महादेवाचं त्रिशूळ गिळून टाकलं. का? मुखामध्ये परमात्म्याचं नामस्मरण चालू आहे. आता स्वतः महाविष्णूपर्यंत वर्णी गेली की असा असा एक महाकाय पक्षी आहे आणि तो परमामृताकडे जातोय. भगवान चिडले. त्यांनी विचार केला आता माझ्या सुदर्शन चक्राशिवाय याला पर्याय नाहीये. याच्यावरती सुदर्शन चक्र चालवावं लागेल, याच्याशिवाय हा थांबणार नाही. भगवान सुद्धा चिडून आले आणि स्वतःचं सुदर्शन चक्र त्याच्या दिशेनं फेकलं. मुखामध्ये भगवंताचं नाम सुरू आहे. ते सुदर्शन चक्रही गरुडाने गिळून टाकलं. आता देव विचार करू लागले काय या पक्षामध्ये ताकद आहे. माझं सुदर्शन चक्र गिळून टाकलं, ते सुद्धा याच्या ठिकाणी निष्प्रभ ठरलं. भगवंत हसू लागले. गरुडही हसू लागला. मुखामध्ये नाम काय. भगवंतानं गरुडाला सांगितलं वाह काय तुझी शक्ती आहे. मी तुझ्या शक्तीवरती प्रसन्न झालोय. तुला काय वर मागायचं ते माग. गरुड अजून हसू लागला. म्हणला देवा तू हरलाय, मी जिंकलोय, तुलाच काय मागायचं ते माग. भगवंत आजच्या भाषेत बोलायचं झालं तर अपॉर्च्युनिस्ट आहे बरं. जिथे जिथे जी गोष्ट प्राप्त होण्याची आणि फायद्याची दिसते परमात्मा त्या ठिकाणी उतरतोय. त्यांनी सांगितलं मी मागू तुला. हो 3 वर दे म्हटले मला. 3 वर दे. काय? मी मान्य केले. अरे ऐकून घे म्हणले. अरे तुझ्या सगळं जग तुला मागतंय आणि तू माझ्याकडे मागतो, याच्यापेक्षा काय मला पाहिजे म्हणजे. काय मागणार? त्यांनी सांगितलं तुझा प्रचंड वेग आहे, तू माझं वाहन हो. तथास्तु. तेव्हापासून महाविष्णूचं वाहन गरुड आहे. भगवंतानं सांगितलं माझ्या नजरेच्या टप्प्यात राहायचं. तथास्तु. तेव्हापासून भगवंताच्या समोर गरुड आहे. भगवंतानं सांगितलं मी जे काही तुला काम सांगेल ते ऐकायचंस. तथास्तु. आणि तेव्हापासून गरुड हा भगवंताचं सगळं काम करता झाले. म्हणजे हे कशासाठी केलंस? अशी अशी परिस्थिती झाली म्हणून मला देवा यावं लागलं. देवाने सांगितलं हे अमृत जर त्या सर्पांनी पिलं तर त्याचं विषच होणार आहे. आणि इथून जर ते अमृत त्यांना दिलं एक तर त्याचं विष होणार आहे आणि इकडे देव उपाशी राहतील. पण त्यांनी सांगितलं देवा मी जिंकलेलो आहे आणि माझी ताकद तू बघितलेली आहेस. तू जर का ऐकणार नसशील तर ह्या अमृताचा कुंभ मी घेऊन जाणारच आहे. भगवंतानं सांगितलं तू नेऊ नये असं माझं म्हणणं नाही. ऐक, हा कुंभ तू घेऊन जा आणि घेऊन गेल्याच्या नंतर नदीच्या काठावरती ठेव. तुझ्या आईची पहिले सोडवणूक करून घे आणि ह्या सर्पांना सांग की स्नान केल्याशिवाय कोणी अमृत प्यायचं नाही. हे सगळे सर्प जेव्हा स्नानासाठी जातील, तुझी आई जेव्हा सुटेल तेव्हा मी इंद्राला कावळ्याच्या रूपात पाठवतो, तो कुंभ घेऊन निघून जाईल. तुझी आई पण सुटली, त्यांना तो कुंभ दिला म्हणजे तू मोकळा झालास, झालं. हे राजकारण आहे देवाचं. आजकालच्या राजकारण्यांकडून काही शिकू नका तुम्ही. ज्यांना राजकारण शिकायचं त्याने भगवान महाविष्णूचं राजकारण बघा कसं आहे. ठीक आहे म्हणले देवा, निघाला. कुंभ देवा ठेवला, त्या गवतावरती ठेवला. सगळे धावत आले. त्यांनी सांगितलं थांबा, पहिले माझ्या आईची सुटका करा. कद्रूला आनंद झाला, परमामृत मिळालंय. त्यांनी सांगितलं मुक्त केलं म्हणले तुला, झाली. ही घरी गेली. सर्प त्या कुंभापाशी येऊ लागले. तसं जायचं नाही म्हणजे पहिले स्नान करा. स्नान केल्याशिवाय हे प्यायचं नाही. सगळे स्नानाला जेव्हा चालले तेव्हा हा इंद्र कावळ्याच्या रूपात आला. कावळा कसला? डोम कावळाचा. उचलला कुंभ, निघाला. काही सर्पांनी त्याच्यावर झडप घातली.
म्हणजे पंख जरी गेले तरीची वृत्ती कशी काय जाणार, झडप घातली त्याच्यावरती आणि थोडंसं त्या कुंभाला हुलकावणी बसली आणि त्याच्यातले काही थेंब जमिनीवरती पडले. ते थेंब जमिनीवरती पडले, ते कुशावरती पडले, त्या गवतांच्या काड्यांवरती पडले, काड्यांवरती पडले. निघून गेला इंद्र. काही लोकांना, काही ज्या सर्पांना असं वाटलं, चला हे थेंब का होईना आपण प्यावा, म्हणून ते सगळेच सर्प त्या ठिकाणी त्या पवित्र दर्भ ज्याला आपण म्हणतो त्या दर्भावरती पडली. आणि दर्भावरती ते पडल्यापासून आपण जेव्हा पवित्र कार्य करतो किंवा काही वैदिक कार्य करतो तेव्हा ब्राह्मण आपल्या बोटामध्ये काडी घालतात बघा, अशी काड्याचं काहीतरी घालतात ना, ते पवित्र आहे, कारण त्याच्यावरती अमृताचे थेंब पडलेले आहेत. हे सगळे सर्प तिथे धावत गेली आणि सगळ्यांनी काय केलं, ते अमृत चाटण्याचा प्रयत्न केला आणि चाटण्यासाठी जेव्हा त्या दर्भाला त्यांनी जीभ लावली तेव्हा त्या सर्पांना एक जिभा होती. हे सर्पांनी जीभ लावल्यामुळे ती जिभा दुभंगली. तेव्हापासून सर्प 2 जिभांचे झाले. तो जेव्हा तोंड बाहेर काढतो तेव्हा असं असं करतो नाही का, आपण पाहतो टीव्हीमध्ये किंवा प्रत्यक्ष बघितलं असेल बऱ्याच जणांनी. 2 जिभा बाहेर काढतो. त्याचं कारण काय आहे की या दर्भाला त्यांनी चाटलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या जिभांच्या 2 जिभा झालेल्या आहेत. माझा दृष्टांत संपला. नाथ महाराजांनी पुढे आणखी काही विश्लेषण केलेलं आहे. मला सांगा की गरुडाला अमृत प्राप्त करता आलं ते कशाच्या जोरावरती, तर भगवन नामाच्या जोरावरती. आणि म्हणून नामाचं महात्म्य हे अत्यंत असल्यामुळे नाथ महाराजांनी देवाची आवड सांगत असताना पहिली आवड सांगितली, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला आणखी काय आवडतं, अभंगाचं दुसरं, तुळसी माळ गळा गोपी चंदन टीळा, 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 हृदय वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवा, हृदय कळवळा वैष्णवा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा आवड देवाची तो ऐका प्रकार, आवड देवाची तो ऐका प्रकार, आवड देवाची तो ऐका प्रकार, आवड देवाची तो ऐका तुळसी माळ गळा गोपी चंदन टीळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा
झालं. देवर्षी नारद गेले त्या ठिकाणी. नारदांना येताना बघून सगळ्या गोपिका आनंदित झाल्या, कारण नारद येत आहेत म्हणजे कदाचित देव येतोय असा निरोप घेऊन येत आहेत की काय. कारण देवानी सांगितलं होतं मी पुन्हा येईन. आणि मग येतोय की काय हा आला, पण तो पाय वर करून बघू लागला. नारदच दिसले. म्हणले तू एकटाच आलास का नारदा? हो. काय कारण? गंभीर चेहरा करून नारदांनी सांगितलं भगवंताची तब्येत बरी नाही म्हणल्यानंतर हातपायच गळाले गोपिकांची. काय झालं? कपाळाचा दाह होतो. मग औषध वगैरे नाही दिलं? औषधच घ्यायला आलं. रुक्मिणीला मिळालं नाही औषध. आमचा कान्हा किती नाजूक आहे माहिती नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा त्याला त्रास होतो. नाही मिळालं. मग तुम्ही इथे कशाला आलं? औषध घ्यायला. इथे औषध आहे? हो. सांगा, आम्ही आणून देतो. काय औषध? त्यांनी सांगितलं तुमच्या पायाची माती जर का भगवंताच्या कपाळाला लावली तर त्याच्या कपाळाचा दाह शांत होणार. वाक्य संपता क्षणी सगळ्या गोपिका मातीमध्ये थय 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 नाचू लागल्या. टोपलं माती आणून दिली समोर आणि म्हणले घे लाव देवाच्या कपाळाला. नारदांना आश्चर्य वाटलं. काय भाव आहे आपल्या भक्ती सूत्रामध्ये. 84 सूत्रामध्ये एक सूत्र खर्ची घातलं. भगवंताची भक्ती कशी असावी? यथा व्रज गोपिकांना, प्रजातल्या गोपिकांसारखी असावी. नारदांनी विचारलं तुमच्यासारख्या एक कष्ट स्त्रियांच्या पायाची माती अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या कपाळाला लावली, तुमची अवस्था काय होईल माहितीये का तुम्हाला? रवरव नरकात पडावं लागेल. गोपिकांनी सांगितलं अखंडपणे रवरव नरकामध्ये राहायला लागलं तरी चालेल, पण आमच्या पायाच्या मातीनं जर का भगवंताच्या कपाळाचा दाह शांत होत असेल आमच्यासाठी ते महत्वाचं आहे. विठ्ठल नारद ते घेऊन भगवंताकडे गेले, कपाळाला लावली माती आणि तेव्हा भगवंताचा दाह शांत झाला. तेव्हापासून गोपिकांच्या पायाची माती म्हणून गोपी चंदन असं त्याचं नाव पडलं. आणि म्हणून तुळशीमाळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांच्या विषयी भक्तांच्या विषयी अंतःकरणामध्ये कळवळ असणं, तळमळ असणं हे भगवंताला अतिप्रिय आहे. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. भगवंताला तुळस आवडते म्हणून तुळशीची माळ. ती पण स्वतंत्र कथा आहे, पण आता ती सांगण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, आपली वेळ संपलेली आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. नाथ महाराज सांगतात, निर्धारानं सांगतो, आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला जायचंच. काही कारण नाही न जाण्याचं, कारण तो परमात्मा स्वतः सांगतो आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. हे गुज ही अत्यंत सूक्ष्म परंतु महत्वाची खूण भगवंतानं सांगितली की इतर वेळी तुम्ही या नाहीतर नका येऊ. आषाढी आणि कार्तिकीला मात्र तुम्ही माझ्याकडे आलेच पाहिजे. आषाढी कार्तिकी सोहळा आनंद मिळाला से वृंद वैष्णवांचा म्हणून आषाढी कार्तिकीला आपण गेलं पाहिजे पंढरपूरला. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. बरं का, इथे सुद्धा विशेषत्वाने नाथ महाराजांनी अतिशय सूक्ष्मतेने विचार मांडलाय. नुसतं आषाढी कार्तिकीला जा नाही, कुठे जा? पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. इतर कुठलंही साधन करण्याची गरज नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. कसा नेम? मुखामध्ये भगवंताचं नाम असणं, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा, गळ्यामध्ये तुळशीची माळ, वैष्णवांच्या विषयी कळवळा, आषाढी आणि कार्तिकी पंढरपूरची वारी, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई
म्हणायची कसं देवाशी तो ऐका प्रकारे आवडे देवाची तो ऐका प्रकारे आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवड देवाची तो ऐका प्रकार आवड देवाची तो ऐका प्रकार आवड देवासी ऐका प्रकार आवड देवासी ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवसा नामाचा उच्चार रात्रंदिवसा देवाची तो ऐका प्रकार आवडे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवसा रात्रंदिवसा नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवाची तो ऐका प्रकार आवडे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवासी ऐका प्रकार देवासी ऐका प्रकार
संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.